प्रीतीजा प्रणाम घरत. माझं सासरचं नाव, माहेरचं नाव विसरता कामा नये. ज्या आईवडिलांनी आपल्याला ह्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली, माझे वडील श्री मोहन बारकू घरत ह्यांची मी मुलगी, राहणार धनसार. मी सध्या विरारला राहते. माझी डिग्री आहे BHMS. मी 2010 साली BHMS झाली. गेले 15 वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे. आता सध्या मी गेले 9 वर्ष संजीवनी हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट विरार वेस्ट इथे मी RMO म्हणून रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच मी पुढे आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप लहान आहे. तुम्हाला या सगळं प्रतिष्ठित माणसांना, वयस्कर माणसांना सल्ले देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी मी खूप लहान आहे. पण फक्त मी माझ्या ज्या काही 10 वर्षात 15 वर्षात जे काय मी अनुभवलं आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये, की ज्या व्यक्तींना डायबिटीज किंवा BP किंवा रक्त पातळ करण्याची जी औषधं चालू आहेत, मला वाटते आता डायबिटीज आणि BP हे खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः म्हणजे खूपच कॉमन, म्हणजे 80% माणसांमध्ये आपल्याला डायबिटीज आणि BP ह्या आजाराची लक्षणं दिसतात. ह्या आजारांचं काय असते की आपल्याला औषधं ही आयुष्यभर घ्यावी लागतात. तर मी एवढंच म्हणेल की डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी दर 3 महिन्यांनी एक ब्लड टेस्ट असते, ज्याला फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी, आणि जी PLBS म्हणतात, जी खाल्ल्यानंतर 2 तासांनी, आणि एक HbA1c नावाची टेस्ट असते. पालघरलाही ती मला वाटते करत असतील. पण ह्या ज्या 3 टेस्ट आहे, ज्या माणसांना डायबिटीस आहे त्यांनी हे 3 महिन्यांनी हे ब्लड टेस्ट जरूर करावे. का तर कंट्रोल किती आहे आपल्या साखर नियंत्रणावर हे आपल्याला कळते. त्यामुळे ह्या 3 ब्लड टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. BP म्हणजे हायपरटेन्शन, ज्यांना गोळी चालू असते त्यांनी कधीही ती गोळी चुकवू नका. कारण की मी माझ्या अनुभवामध्ये खूप काही पाहिलं आहे की BPची गोळी मिस झाल्यामुळे खूप काही म्हणजे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस जे म्हणतो आपण, त्याला आपल्याला सामोरं जावं लागते. मला आपल्या म्हणजे समाजाचं एवढं म्हणजे कोण किती आजारी त्याचं काही कल्पना नाही आहे. कारण की मी विरारला स्थायिक असल्यामुळे मी जे अनुभव घेतले त्याच्यातून मी बोलते. फक्त थोडंफार काही तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शनाचे मिळतील तेवढंच फक्त बोलते, जेणेकरून आपली लाईफस्टाईल जी आहे ती नक्कीच सुधारेल. दुसरी गोष्ट अशी की ज्यांना असं म्हणजे आकडी आपण जो म्हणतो, त्या आकडी वगैरे आलं तर अगदी लगेच हॉस्पिटलला जावं, त्यांनी MRI CT स्कॅन करावं. दुसरी गोष्ट अशी की कोणालाही छातीत दुखून आलं, लेफ्ट साईड किंवा राईट साईड, असं विचार करायचं नाही की राईट साईडला दुखते किंवा उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला. हमखास ECG काढून घ्या. काय असते की ह्या आजारांमध्ये आपल्याला वेळेचं खूप महत्त्व असते. जर एखादी जी ते 2-4 तास असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक जर असलं, जे ECGमध्ये कळते, ते तुम्हाला जर हार्ट अटॅक तुमच्या डॉक्टरांनी डायग्नोज केलं तर तुम्हाला लगेच रक्तपातळ करायचं इंजेक्शन दिलं जाते. हे जे आहे ते खूप गरजेचं आहे. मी का म्हणते, कारण की माझ्यासमोर अक्षरशः लहान लहान मुलं, 20-30 वर्षाची मुलं अशी माझ्यासमोर कोलॅप्स झालेली आहेत की ज्यांना असं हार्ट अटॅक आलेत आणि ते कोलॅप्स झालेले आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की वयाचं असं भय नाही ठेवायचं. पण कोणीही असो, जर छातीत वगैरे काही दुखून आलं तर माझी एकच विनंती आहे की त्यांनी जवळपास हॉस्पिटलला जाऊन ECG करून घ्यावे, जेणेकरून आपला वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे त्या काळामध्ये. त्यामुळे ते तुम्ही ECG करून घ्या आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट घ्या. आताच्या काळामध्ये भरपूर एन्जिओग्राफी केली जाते, एन्जिओप्लास्टी केली जाते, बायपास केलं जाते, त्यानुसार ही ट्रीटमेंट ठरली जाते. खूप बोलले असेल तर माफ करा, थोडंसं मार्गदर्शन म्हणून केलं. बाकी जेव्हा मला सरांचा फोन आला तेव्हा माझी ICUमध्ये ड्युटी होती. एकदम मी भारावून गेले की संजय घरत सरांचा मला फोन. तेव्हा सर मला म्हणाले की असं आपलं कुणबी समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर तुला यायचं आहे तिकडे. मी म्हटलं मला इतका आनंद झाला. माझे कन्सल्टंट समोरच होते, त्यांना माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की सर मला आमच्या समाजाच्या संमेलनामध्ये आम्हाला डॉक्टर म्हणून उपस्थित राहायला सांगितले. त्यांनी खूप माझं अभिनंदन केलं. त्यामुळे मी सर्व आपतेष्टांचं मान्यवरांचं खूप आभार मानते. कारण की गेली 15 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतो आहे, खूप मेहनत केलेली आहे आणि ॲज अ डॉक्टर म्हणून उभं राहायला खूप अभिमान वाटतो. जास्त अभिमान ह्याचा वाटतो की मी कुणबी समाजाची आहे
आणि आपल्याकडे भरपूर आता आहे, आम्हाला आता सगळे भेटत आहेत डॉक्टर्स वगैरे. ह्या निमित्ताने का होईना आम्ही सगळे एकमेकांना भेटलो. खूप खूप आनंद झाला. सगळे मला लहानपणापासून जे भेटत आहेत त्यांनाही मी मोहन घरत सरांची मुलगी असं इंट्रोडक्शन करून देते आणि त्यांनाही वाटलं अरे वा तू डॉक्टर झालीस. त्यामुळे मला खूप खूप बरं वाटलं आणि ही मला 2